गुड मॉर्निंग मित्रांनो, श्रीकांत गळे ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सर मी आता यामाची आपली FZ घेऊन जाणार आहे कपडे आणायला. सो खाली आल्यानंतर बघितलं ही गाडी कुणी लावली तर माहीत नाही. आणि परवा दिवशी आपण रक्तदान केलं तर मित्रांनो, त्यावेळी असं हेल्मेट दिलं आहे बघा. हेल्मेटची क्वालिटी आहे बरी. पाठीमागेच त्यांनी असं हे पण लावलं बघा, त्यांचं स्टिकर तुम्ही बघू शकता. आम्ही 3 जणांनी रक्तदान केलं तर हे 3 हेल्मेट आहेत बघा. इथं 2 आहेत आणि एक तिथं ठेवलं आहे. आणि हे आपले हेल्मेट हे आपण डेलीमध्ये वापरतो, ते बघू शकता तुम्ही कसं आहे ओकेमध्ये. सो चला आता आपण कपडे घेऊन येऊ. नंतर इस्त्रीवाल्याकडे आलो. सो त्यांनी बॅग दिल्यानंतर न्यायची कशी म्हणून गाड्याने मग काय अशी बॅग ठेवून दिली बघा त्या गाड्याने. काय घेऊन आलो घरी. परत तयार होऊन आपले कपडे वगैरे घालून निघालो आपल्या कामावरती जाताना गाडी काय आपली घाण झाली होती. ती काय रोजचंच आहे. कापड काय आपल्या बॅगेतच असते. हेल्मेट पटकन ठेवलं त्या गाडीवर, कापड वगैरे काढलं, गाडी पुसायला चालू केली. आपली गाडी प्रत्येक आठवड्यातनं आपण बाहेरनं धुवून आणतोच. पण रोज कसं आहे, आपली असते काळी पॅन्ट, बसले की लगेच खराब होते धुळीमुळं. आणि रोज आपली गाडी धुळीत असल्यामुळं गाडी पण खूप घाण होते. त्याच्यामुळं रोज आपलं जाताना एक कापड मारायचं. ते कसं दिसायला पण भारी वाटते हो गाडी. बघणारे लोक असते ते, त्यामुळं आपल्याला होईल तेवढेच पोचतो. त्यानंतर एका साईटवरती होतो. साईटवर जायचं म्हणलं की हेल्मेट कंपल्सरी असते. साईट व्हिजिट झाल्यानंतर जेवणाची सुट्टी होती. जेवणाला काय मटकी आणि चपाती दिली ते काय खावं वाटाणं म्हणून मागवलं चिकन फ्राईड राईस. जेवण करून आल्यानंतर हडपसरला एक व्हिजिट होती. त्या सरांची वाट बघून आलो 15 नंबरला. ज्यूस प्यायचा होता म्हणून आलो ओम साईमध्ये. ज्यूस वगैरे पिलो. ज्यूस काय इथलं क्वालिटी असतो. ज्यूस पिल्यानंतर काय घराकडे निघालो. घरी जाताना मला जरा व्ह्यू दाखवतो मला पुणे सोलापूर हायवेचा. असं ओकेमध्ये दाखवलं तुम्हाला. तेवढ्यात मित्रांचा कॉल होता. आलो म्हटलं घरी या. काय घरी गेल्यानंतर बघितलं तरी मित्र होता. मित्राला म्हटलं जरा नाश्त्याला काहीतरी द्यावं आणि लावडं दिला. मित्र काय खायला नकोच म्हणत होता, पण बळबळ खायला लावलं. तर त्याच्यानंतर माझेच मित्र माझाच ब्लॉग माझ्या घरी बघत होते. काय मला काय बरोबर वाटत नव्हतं ते. मग काय मित्रांना घेऊन आलो. मग पार्सल घ्यायचं होतं घरी व्हेजचं. हे हॉटेल शावळवाडीमध्ये आहे. प्युअर व्हेज आहे. इंटिरियर वगैरे जोरात केलं होतं. ॲम्बियन्स भारी होतं इथलं. त्याच्यानंतर मग आपल्याला नॉनव्हेजचं पण घ्यायचं होतं म्हणून आलो पुणे सोलापूर हायवेला किल्लेदार म्हणून आहे. इथं काय चंपारण मटण हंडी वगैरे बऱ्याच प्रकारचे थाळी होते ह्यांच्याकडे. पण आपल्याला घ्यायची होती मालवणी हंडी. मग काय तुम्हाला जरा दाखवा म्हटलं कसं आहे किल्लेदार. हॉटेल कसं नावाप्रमाणे केलं होतं. किल्लेदार म्हणजे किल्ल्याप्रमाणे केलं होतं. यांचं किचनसुद्धा ओपन होतं. लाईव्ह किचन सिस्टीम होती यांची. स्वच्छता वगैरे होते. सो त्याच्यानंतर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यूसुद्धा होता. इंटिरियर पण एकदम भारी केलं होतं. ॲम्बियन्स वगैरे जोरात होता. मित्राला घेऊन आलो होतं. बसायची सिस्टीम पण खूप छान आहे. इथे किल्ले पण लावलेले सर्व, रायगड वगैरे होते. सो त्याच्यानंतर मग काय पार्सल वगैरे घेतलं आणि निघालो घरी. सो मित्रांनो, आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील सो लाईक करा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी कृपया चॅनलवरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. सो आजच्यासाठी बस एवढंच.